ईश्वर महाराज की, जगद्गुरु तुकाराम महाराज की, सर्व संत की जय. सरवडे गावामध्ये अखंड हरिनाम सप्ताहाच्या निमित्तानं हा जो ज्ञान यज्ञ सुरू आहे, या ज्ञान यज्ञातील आजचं पुष्प गुंफण्यासाठी इथल्या संयोजन समितीनं बोलवलं, त्याबद्दल पहिल्यांदा संयोजन समितीचा आभार. विशेष करून हा अधिक मास आणि अधिक मासाचं पुण्य फार महत्वाचं असतं. 3 वर्षानंतर 33 दिवसाचा हा अधिक मास येतो, ह्याला मलमास म्हणतात. पण या मलमासानं सगळ्याच गोष्टी वर्ज्य केल्यामुळं या मलमासामध्ये कुठलंच शुभ कार्य करायला परवानगी नव्हती. आणि हा मलमास अशी कथा आहे की भगवान विष्णूंना शरण गेला आणि भगवान विष्णूंची प्रार्थना केली आणि भगवान विष्णूंनी आशीर्वाद दिला या मलमासाला की यालाच आपण पुरुषोत्तम मास असं म्हणायला लागलो त्यानंतर. आणि या मलमासाला असा आशीर्वाद दिला, या मासामध्ये जे तुम्ही कर्म कराल त्याचं तिप्पट पुण्य मिळणार. तुम्ही 1 गहू दान केला तर 3 गहूचं पुण्य मिळणार. 1 नाम घेतलं तर 3 नामाचं पुण्य मिळणार. पण या महिन्यामध्ये मुंज, लग्न, गृहप्रवेश किंवा वास्तुशांती हा कुठलाही मुहूर्त नाही आहे आणि करायचा नसतो, असा या मासाला आशीर्वाद आहे. तुमचा वर्षाला सप्ताह चालूच आहे, पण या मासामध्ये हा योगायोगानं आलेला आहे, म्हणून या मासाचा उल्लेख करणं गरजेची गोष्ट होती. खरोखर सरवडे गाव हे अनादी कालापासून धार्मिक आहे, आध्यात्मिक आहे आणि फार मोठा या ठिकाणी तुकाराम महाराजांच्या बीजेचा महोत्सव या ठिकाणी संपन्न झाला. तर या गावामधले, मी आता सगळ्यांची नावं घेत नाहीत, कीर्तनकार, प्रवचनकार बरेच या गावामध्ये आमचे व्यासपीठ चालक आहेत. सगळी मंडळी अनुभवी आणि ज्ञानी अध्यात्माच्या दृष्टीनं अनेक महात्म्यांचं श्रवण केलेले आहेत. आमचे उंदरवाडीचे पण महाराज आलेले आहेत. संतांचे ज्ञान हे बेलोळचे महाराज आले. ज्ञानी यांचे भूषण, भूषणाचे मांगल्य, मांगल्याची गंगा, गंगेची पुण्याई, पुण्याईची माऊली ती संत माऊली म्हटलेलं आहे. बघा, मानवी जीवनाला संतांची फार गरज आहे. जर मानवी जीवनाला संत आणि संत वाङ्मय नसतं तर मानवी जीवन भरकटलं असतं, वाया गेलं असतं. कारण का, या जगामध्ये संस्काराचं व्यासपीठ एकच उरलेलं आहे. सगळी व्यासपीठं करमणुकीची झाले, त्याला व्यासपीठ म्हणता येत नाही. व्यासपीठ कशाला म्हटलं जातं? व्यासानी ज्या उच्चासनावर वेद लिहिले, बसून लिहिले, त्याला व्यासपीठ नाव आहे. कारण का, वेद मौखिक रूपात संपूर्ण भारतखंडामध्ये होते, ते एकत्रित नव्हते. गुरु परंपरेमध्ये थोडा थोडा भाग होता संपूर्ण भारतामध्ये, आणि संपूर्ण भारतामध्ये असणारा हा वेदांचा भाग व्यासाने लिहून काढला, म्हणून त्याला व्यासपीठ नाव पडलं. म्हणून सगळ्याच स्टेजला व्यासपीठ म्हणता येत नाही. असं हे अध्यात्माचं व्यासपीठ जर चालू नसतं, जर संतांनी आमच्यावर उपकार केले नसते, संतांनी हे जर सुरू ठेवलं नसतं, तर आजचा समाज कुठल्या दिशेने गेला असता. आणि म्हणून हे सांगायची गरज आहे. उठा उठा साधू संत, साधा आपुले हित, गेला गेला हा नरदेह, मग कैसा भगवंत. जगातल्या कुठल्याच पशुपक्षाला दिलं नाही, ते भगवंतानं माणसाला दिले. आहार, निद्रा, भय आणि मैथुन या 4 गोष्टी समान दिल्या जगातल्या सर्व पशुपक्ष्यांना. पण माणसाला या 4 गोष्टी देऊन भगवंतानं 2 गोष्टी ज्यादा दिल्या. कुठल्या? एक ज्ञान ग्रहण करायची शक्तीने बुद्ध्यान सगळ्यात जास्त दिलं. मानवा साधून घे कल्याण. कुठलं कल्याण? मुंबई कल्याण नाही, शब्द तोच आहे, पण कुठल्या वाक्यात वापरला त्याचा अर्थ बदलतो. बघा, आत्मकल्याण म्हटलं तर अर्थ वेगळा लागतो त्या कल्याण शब्दाचा, आणि मुंबई कल्याण म्हटलं तर त्या कल्याण शब्दाचा अर्थ लागतो. शब्दाचा दोष नाही, कुठल्या वाक्यात वापरलाय त्याचा दोष आहे. माणसाचा दोष नाही, माणूस कुणाच्या संगतीत आहे त्याचा दोष आणि गुण त्याला लागतो. संतांचे संगती मनोमार्ग गती, आकळावा श्रीपती येणे पंते. आकळावा म्हणजे इतका व्यापक आहे, आणि आकळावा म्हणजे कवेत घ्यावा. एका शब्दाचे 2 अर्थ आहेत. मराठी भाषेमध्ये खूप अर्थ लागतात. आकळावा म्हणजे इतका व्यापक आहे. जे सर्वत्र सर्व ही देही, जया करिता ही घातो नाही, ते विश्वात्मक तो पाही चैतन्य. एक दुसऱ्या अध्यायात ओळ आहे माऊलींची ज्ञानेश्वरीमध्ये. म्हणजे सर्वत्र सर्व देही असणारा असा जो भगवंत आहे,
तोच व्यक्त रूपानं झाला, सगुण रूपानं झाला. निर्गुणाचे भेटी आलो सगुणा संगे. आणि हा निर्गुण आणि सगुण आणि निर्गुण कळायचा असेल तर ईश्वर कृपा, सद्गुरु कृपा, शास्त्र कृपा आणि अंतःकरण कृपा ह्या 4 कृपा व्हाव्या लागतात जीवावर. यातली एक जरी कृपा नाही झाली तर जीवाचं कल्याण होत नाही. मग पहिली व्हावी ईश्वर कृपा. ईश्वर कृपा का करतील आमच्यावर? काय कृपा करील नारायण. का करावी कृपा आमच्यावर नारायणानं? कुणी जर उठून प्रत्येकानं म्हटलं माझ्यावर देवावर कृपा करावी, का करावी? माझे पुण्य फळ आले. माझं पुण्य फळाला आला पाहिजे. माझं पुण्य फळाला आला, माझं पुण्य शिल्लक पाहिजे ना. बँकेत पैसे असतील तर व्याज मिळतं आणि कर्ज काढलं तर व्याज भरावं लागतं. मानवी जीवनामध्ये अनंत जन्माचं गटळ घेऊन जन्माला आलो. जन्म घेणे लागे वासनेच्या संगे. मागच्या जन्मामध्ये प्राण जाताना जी वासना शिल्लक होती तसा जन्म मिळाला. प्रारब्धे जोडे धन, प्रारब्धे जोडे मान. प्रारब्ध म्हणजे काय? संचित प्रारब्ध क्रियमान. अनंत जन्माचं गटळ आहे त्याला संचित म्हणतो. आता भोगायचं चालू आहे प्रारब्ध आहे आणि पुढे करणार आहे क्रियमान. ज्ञानाचं क्रियमान बाधित होत नाही, संचित जळून जातं आणि प्रारब्ध भोगून संपतं, त्याला ज्ञानी म्हणतात. 4 ग्रंथ आले म्हणजे ज्ञानी नाही. कीर्तन प्रवचनकार आम्ही झालो म्हणजे ज्ञानी नाही. ज्ञानाची व्याख्या खूप मोठी आहे. 4 अभंग आणि 10 ओव्या पाठ झाली, कीर्तन प्रवचन करतायत. करू नये असं नाही, करायलाच पाहिजे. आपला संप्रदाय आहे. संतांनी शिकवून दिली. मार्ग दावणे गेले आधी दयानिधी संतती. दया नावाचा शब्द आहे संतांच्याकडे. जगात कुणाकडे नाही दया नावाचा गोष्ट. ऋषीमुनी शाप देतात पण संत कधी शाप देत नाहीत. मग जगामध्ये सगळ्यात श्रेष्ठ कोण असेल तर संत आणि सद्गुरू. धरावे ते पाय आधी आधी. संत कुणाला म्हणायचं, सद्गुरू कुणाला म्हणायचं, याच्यावरच आपण थोडं चिंतन करणार आहे. आजचा ओवीचा विषय आहे काय? गुरु ते ज्ञान, ज्ञानी आत्मदर्शन, दर्शनी समाधान तिजैसे. वेळाभावी जास्त विस्तारानं बोलता येत नाही कारण का 7:30ला तुमचं पुढे कीर्तनाची वेळ आहे, त्यामुळे 7:30ला बंदच करायचं आहे. असो, गुरु ते ज्ञान. आता गुरु कुणाला म्हणायचं? सद्गुरू कुणाला म्हणायचं? जगद्गुरू कुणाला म्हणायचं? आम्ही कुणाला बी उठून सद्गुरू जर म्हणायला आलो तर या सद्गुरू पदाची उंची खाली येईल, सद्गुरू पदाचं महत्व कमी होईल. कुणाला पण सद्गुरू म्हणायला आलो, सद्गुरू कुणाला म्हणायचं याचं चिंतन आपण करणार आहे. गुरु कुणाला म्हणायचं? गुरु ते ज्ञान. कुठलं ज्ञान? व्यवहारिक ज्ञान. काय व्यवहारिक ज्ञान? जगामध्ये देणारे भरपूर आहेत. जगामध्ये व्यवहार शिकवणारे, व्यवहारामध्ये धन मिळवाय शिकवणारे भरपूर आहेत. त्यांना गुरु म्हणता येईल, फार तर सद्गुरू नाही म्हणता येईल. गुरु ते ज्ञान. कुठलं ज्ञान? ज्ञानी आत्मदर्शन. त्या ज्ञानानं मला आत्मदर्शन व्हावं. दर्शनी समाधान. त्या दर्शनानं माझं समाधान व्हावं. झालं का? माफ करा, तुम्ही सगळी बुजुर्ग माणसं आहे. आपण कीर्तन झाले की अभंग म्हणतो. काय म्हणतो? झाले समाधान तुमचे का तुझे, तुमचे का तुझे. अज्ञार्थी का एकार्थी देवाला बोलवायचं? तुकाराम महाराजांचा अधिकार आहे तुझे म्हणायचा, आमचा नाही अधिकार देवाला. तू एकार्थी बोलवायचा. झाले समाधान. मी तरी म्हणतोय तुमचे देखील चरण आता उठावेसे म्हणा येत नाही नारायणा. झालंय का समाधान आमचं? झालंय का? झालं असतं साष्टांग दंडवत आहे. झालं नसेल तर मग काहीतरी कमी आहे. पण मला वारकरी संप्रदायाच्या नियमानं म्हणायलाच पाहिजे, झाले समाधान तुमचे देखील चरण आता उठावेशे म्हणा येत नाही नारायणा. तुमच्या पायाजवळ उठायची इच्छाच होत नाही, एवढं माझं समाधान झालं. ओवी काय? गुरु ते ज्ञान, ज्ञानी आत्मदर्शन, दर्शनी समाधान तिजैसे. आता गुरु कुणाला म्हणायचं? जगात गुरु किती? दत्तगुरूंनी 24 गुरु केले. दत्तगुरूंच्या नावातच गुरु आहे पण त्यांनी 24 गुरु केले. कुठल्या देवाच्या नावासमोर गुरु नाही. बघा, चिंतनाचा विषय. सगळे संप्रदाय तिथे जाऊन थांबतात. माफ करा, मला सांगू वाटतंय मी सांगतो. आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य. मच्छिंद्राने बोध गोरक्षाशी केला, गोरक्ष वळला गहिनी प्रसादे निवृत्ती दातार ज्ञानदेवे सार चोजविले. एक गुरु एक शिष्य परंपरा होती नाथ संप्रदायामध्ये. आदिनाथ कोण? भगवान शंकर. शंभूभूषे भवानीशी. भगवान शंकर ध्यानाला बसल्यानंतर पार्वती मातेने प्रश्न विचारला, तुम्ही देवादिदेव तुम्ही कुणाचं ध्यान करता? महादेव.
कुणाचं ध्यान करतात? रामाचं. आणि राम कुणाची पूजा करतात? शिवाची. पांडुरंगाच्या डोक्यावर काय आहे? आपल्या पंढरपुरामध्ये पहाटे कधी काकडा आरतीला गेला असाल अभिषेकच्या वेळेला, तर पांडुरंगाच्या डोक्यावर काय आहे? शिवलिंग आहे. मी तरी बघितले, मी स्वतः बघितले. आणि शिव कुणाचं ध्यान करतात? हरीचं. आणि हरीने डोक्यावर कोणाला घेतले? हरिहरा भेद नाही नका करू वाद, असं संतांनी सांगितलं. संतांनी असंच सांगितलं. हा. मग भगवान शंकरांना प्रश्न विचारला पार्वती मातेनं, तुम्ही देवादेव तुम्ही कुणाचं ध्यान करता? यमुनेच्या काठाला क्षीरसागर समुद्राचा यमुनेचा संगम झाला. त्या ठिकाणी हे दोघं एकांतात गेलेले आहेत. आणि पार्वती माता प्रश्न विचारते आणि भगवान शंकर म्हणतात ब्रह्म सत्य जगन मिथ्या. आणि हे पार्वती मातेला कळले का नाही, कळायसाठी विचारल्यानंतर नवनारायणचा कवी नारायणचा जन्म त्या माशाच्या पोटात झाला होता, मच्छिंद्रनाथांचा. आणि त्या मच्छिंद्रनाथाने हुंकार दिला ब्रह्म सत्य जगन मिथ्या. त्यावेळेला भगवान शंकर म्हणाले, चोरून ऐकलेस, तुला हे मिळणार नाही. मी अवतार घेतल्यावर तुला मिळेल. तो नाथ संप्रदाय ज्ञानेश्वर महाराजांचा. निवृत्तीनाथांपर्यंत एक गुरु एक शिष्य परंपरा होती. निवृत्तीनाथांच्या पर्यंत, निवृत्तीनाथांनंतर एक गुरु अनेक शिष्य परंपरा झाली. ज्ञानदेवे रचिला पाया, उभारिले देवालया. कोणता? या देवालया नाही, भागवत धर्माचा पाया घातला. आणि तुका झालासे कळस. हे मान्यच करावं लागेल. आणि मग तो नाथ संप्रदाय. तुकाराम महाराजांचा संप्रदाय कुठला? केशव चैतन्य, बाबा चैतन्य, होय ना, मूळ पुरुष. एकनाथ महाराज संप्रदाय कुठला? एका जनार्दनी शरण. एकनाथ महाराजांचे गुरु कोण? जनार्दन स्वामी. जनार्दन स्वामींचे गुरु कोण? दत्त महाराज. मान्यच करावं लागेल. श्रीकृष्ण भगवंत यादव कुळातले मूळ पुरुष कोण? यदुराजा. यदुराजाचे गुरु कोण? भेद आहे का हो इथं? भेद संपवलाय. परमार्थात भेद असेल तर अज्ञान एवढं सिद्ध होते. अमृतानुभवदे सांगितले, जिथं त्रिपुटी शिल्लक आहे तिथं अज्ञान शिल्लक आहे. जिथं त्रिपुटी संपते, भेद संपतो, त्या ठिकाणी ज्ञानाचा जन्म होतो. कुठल्या? आत्मज्ञानाचा. गुरु ते ज्ञान जाऊ दे. पहिला गुरु कोण? आई माझा गुरु. नाही आई गुरु. आईला वजा करा आणि जन्माला या बघू. आईला ह्या जगातनं वजा करा आणि जन्माला या बघू. देव तरी कुणाच्या पोटाला आले? कृष्ण भगवान कुणाच्या पोटाला आले? देवकीच्या. प्रभू रामचंद्र कुणाचे आले? कौशल्याचा राम. कुणाचा राम? कौशल्याचा. कृष्ण कुणाचे? वसुदेव सुतम देवम कंसचानूरमर्दनम देवकी परमानंदम कृष्णम वंदे जगद्गुरु. आई माझा गुरु. आई कल्पतरू सौख्याचा सागरू आई माझी. कुणी लिहिले ह्याच्यापेक्षा काय लिहिले ह्याला फार मत. प्रीतीचे माहेर, मांगल्याचे सार, अमृताची धार आई माझी. हा, आई गुरु होईल, पण आई सद्गुरू होणार नाही. एक आईला सद्गुरू मान्य केलेला आहे, पण कुणाला? मदालसाला. होय ना. हा, मदालसाच्या मुलाचं नाव काय? अष्टावक्र. अष्टावक्राला पाळण्यात घालून आई अंगाई गीत काय म्हणते? हा देह नाशिवंत मलमूत्राचा बांधा, वरी चर्म घातले कृमी कीटकाचा सांदा. असे अंगाई गीत अष्टावक्राला म्हणते आई. ती आई एक मान्य करावी लागेल. त्या अष्टावक्राला सद्गुरू म्हणून भेटलेली, त्यांना पाळण्यात अंगाई गीत गाणारी आई आज भेटेल का अशी? पण आईला सद्गुरू म्हणता येत नाही. आई जन्म कोणी दिला? आईनं. पहिला घास कोणी भरवला? दूध कोणी पाजलं? आईनं. हा बाबा म्हणून कोणी सांगितलं? आईनं. हा दादा म्हणून कोणी सांगितलं? आईनं. आईच नसती तर पहिला गुरु कोण म्हणले? आई. शाळेत शिकवणारे गुरु. तंबाखू काय शिकवणारे? गुरु. नांगरी धराय शिकवणारे गुरु. व्यापार करायला शिकवणारे गुरु. शाळेत शिकवणारे गुरु. आणि काय शिकवणारे गुरु. सद्गुरू नाही. एवढं लहान आहे शब्द सद्गुरू. एवढं छोटं आहे ते काम. सगळं जग कोणाच्या पाया पडतं? सत्ता आणि धन असणाऱ्यांच्या. आणि ते कोणाच्या पाया पडतात? संत आणि सद्गुरूंच्या. जगात सगळ्यात श्रेष्ठ कोण? जगात सगळ्यात श्रेष्ठ कोण असेल तर संत आणि सद्गुरू. का? बघा,
आधी मुलकाडी ककवारा खाडी मग शब्द जोडी झाल्या ज्ञान. संत दास गुण म्हणतात मूल शाळेला जायला तयार नसतं. आई वडील म्हणतात शाळेत जा. आता अंगणवाडी आली, मुलं अंगणवाडीत जातं. त्याला काय येतं का हो लिहायला वाचायला? जातंय ना शाळेला, त्याला सगळं लागतं. बॅग लागते, बूट लागतो, सगळ्यांच्या बरोबर पाहिजे म्हणतं मी शाळेला चाललो. शाळेत जाऊन काय खिचडीने भात काय येते, काना मात्रा उकार ओलांडी काय येते, पण जाते ना शाळेला. रोज शाळेला जाते. बघा चुकवते. आता सगळ्या शाळा बंद आहेत, अंगणवाडी चालू आहे, बंद आहे, शाळा चालू आहे, पण त्याला काय येते हो शाळेतलं? रोज शाळेला जाते. संत दास गुण म्हणतात, मी नाही म्हणत. आधी मुलकाडी कक बारा खाडी मग शब्द जोडी झाल्या ज्ञान. मूल शाळेला जाता जाता त्याला शाळेची घोडी लागते. अला काना आ ई काना मात्रा उकार वेलांटी शिकत शिकत एक शब्द शिकतं. बघा दोन अक्षर एकत्र आले, एक आई नावाचा शब्द तयार होतो. आ ई असं शिकत शिकत पहिली होतो, पाचवी होतो, 10वी होतो, डीएड बीएड होतो, मास्तर होतो. आणि मास्तर होऊन चुकून त्याच शाळेत शिकवायला येतो ज्या शाळेत शिकला होता विद्यार्थी. त्याच शाळेत योगायोगाने शिकवायला येतो. आणि शिकवायला नंतर गुरुजी म्हणतात अला काना आ ई. मुलं पण म्हणतात अला काना आ ई. मग गुरुजींना येते का नाही आई? येत नाही का? येते. मग गुरुजींनी का म्हणायचं येते? तर येणाऱ्यांना कशासाठी म्हणायचं? मुलांसाठी. मार्गी अंदास रिसा पुढे देखनाई चाले जैसा अज्ञाने प्रकटावा धर्मो तैसा आचरणी. माऊली म्हणतात रस्त्याने आंधळा माणूस चाललेला असतो, कुणाच्या पाठीमागणे? पुढे देखनाई चाले जैसा. देखना म्हणजे दिसाय देखना नाही, त्याला दृष्टी आहे, त्याला देखना शब्द वापरलाय माऊलीनी. दिसाय देखना आहे, त्याला देखना शब्द नाही. माऊलींच्या शब्दामध्ये काय ताकद आहे बघा. अज्ञाने प्रकटावा धर्मो तैसा आचरणी. अज्ञानी माणसानं ज्ञानी माणसाच्या पाठीमागणे जाऊन धर्माचं आचरण करावं, अधर्माचं आचरण करून ही संतांची शिकवण आहे. आपलं चिंतन होतं गुरु. आता ते गुरुजी म्हणतात अला काना आई आई. मुलं पण म्हणतात अला काना आ ई. गुरुजींना येतंय म्हणून म्हणतात, मुलं येत नाही म्हणून म्हणतात. दोघं तेच म्हणतात. एक कळतंय म्हणून म्हणतात आणि एक कळत नाही म्हणून म्हणतात. एक देव कळलाय म्हणून भक्ती करतात आणि एक देव कळायसाठी भक्ती करतात. दोघं एकाच शाळेत आहेत, पण एक ज्ञानोत्तर भक्ती आहे आणि एक अज्ञानातली भक्ती आहे. एक फलीभूत भक्ती आहे, एक पूर्णत्वाला गेलेली भक्ती आहे आणि एक अजून अपूर्णत्वाची भक्ती आहे. नावेमध्ये नावाडे असतो, पलीकडे जातो परत येतो, पलीकडे जातो परत येतो. इकडलेल्या काटावरलेला नावेत घेतो, पलीकडे नेऊन सोडतो. पण नावाड्याला कितीतरी वेळा नाव पलीकडे न्यायचा अनुभव असतो. तिथं त्या तीराची सगळी माहिती असते, नाव कशी चालवायची माहिती असते. आता तो नावाडी परत येतो कुणासाठी? इकडल्या काटावरला पलीकडला न्यायसाठी. लक्षात ठेवा. नावेत बसायचं का नाही? बसायचं. कुठं उतरायचं कळत नसेल त्यानं नावेत बसू नये. कुठं थांबायचं ज्याला कळत नसेल त्यानं गाडीत बसू नये. एसटी मुंबईला चालली आहे, पुण्याचं स्टेशन आल्यावर उतरावं. गाडी मुंबईला जाणार आहे, तिकीट पुण्यापर्यंत आहे. कंडक्टर म्हणा उतरा. तुम्ही म्हणलं गाडी मुंबईला जाणार येतो की, म्हणा उतरा, तिकीट संपलं. पुण्याची पावटी सरी, होय ना. पुण्य केले की स्वर्गात, पाप केले की नरकात. आणि पाप आणि पुण्य समान झालं तर माणसाच्या जन्मात. त्यामध्ये शुद्ध सात्विक पुण्य असेल तर भगवंत भक्तीत येणार, राजस पुण्य असेल तर राजयोग भोगायला जाणार, तामस पुण्य असेल तर आणि कुठंतरी घसारतीला जाणार. माणसाच्या जन्माला येऊन माणसंच आहेत सगळी जगामध्ये, पण सगळीच परमार्थामध्ये येऊ शकत नाहीत. ती अपेक्षा पण ठेवू नका. पण येणारे भाग्यवंत आहे. जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले, तेव्हा या विठ्ठली कृपा केली. का करील कृपा देव आमच्यावर तरी? का करावी देवानं आमच्यावर कृपा तरी? पुण्यच नसेल तर खात्यावर असो. गुरु ते ज्ञान. आई गुरु आहे. बघा शुकाचार्य कुणाच्या पोटी आले? व्यासांच्या. आणि शुकाचार्य म्हणाले मला ह्या कलीचा स्पर्श नको, मला मायेचा स्पर्श नको, मी या जगामध्ये जन्मालाच येणार नाही. असं 12 वर्ष आईच्या पोटामध्ये कोण राहिले? शुकाचार्य. आणि वडील कोण? व्यास, ज्यांनी वेद लिहून काढले. त्या बापाला प्रश्न पडला, जर हा मुलगा जन्माला आला नाही तर आईचं काय होणार? 12 वर्षाचं मूल आईच्या पोटात होतं आणि तो जन्म घ्यायला तयार नाही. व्यासाने विनंती केली, अरे शुका जन्म घे, आईसाठी घे, आई मरून जाईल. शुकाचार्य म्हणले मी जन्माला येतो पण मला माग हाक मारायची नाही, मी पुढे बघून जाणार. मला बोलवायचं नाही, माग थांब म्हणायचं नाही. ही अट्ट गाठली तरच मी जन्माला येतो. व्यास म्हणाले ठीक आहे, मी तुला मी बोलवत मागे थांबवत नाही, संसारात गुंतवत नाही. या मोह मायेत अडकू नकोस, राहू दे, पण तू जन्माला तरी ये.
आणि शुकाचार्य जन्माला आले आणि पळत सुटले, पुढे पळत सुटले. आणि व्यास पुत्रमोह थोडा झाला आणि व्यास पाठी लागले आणि व्यास म्हणाले, अरे शुका थांब, शुका थांब. शुक थांबायला तयार नाही. आणि व्यास पाठीमागे म्हणतात, अरे शुका, जाणार असलास तर राजा जनकाकडे जा, दुसरं कोणाकडे जाऊ नको. तेवढं शुकाने ऐकलं. शुक पुढे सुटले, अंगावर काहीच नव्हतं. नदीकडून चालले होते, अशी तुमची नदी आहे ना सरोवरीची, आणि तिथं महिला भगिनी तिथं धुणं धुत होत्या, पाणी भरत होत्या. आणि 12 वर्षाचं पोर दिगंबर अवस्थेतलं त्या रस्त्यानं चाललं होतं आणि महिला बघून लाजलं. हो, जो मोहमायेत गुंतायचं नाही म्हणत होता तो त्या महिलाला बघून लाजला. तो म्हणला, अशा दिगंबर अवस्थेत त्या महिलांच्या पुढ्यातनं जाऊ कसा मी? बाजूला गेला, झाडाची पानं साली काढल्या, कमरेला बांधल्या आणि त्या महिलांच्या पुढ्यातून लपत लपत पलीकडे गेला. पलीकडे गेल्यानंतर राजा जनकाच्या दारात गेला. राजा जनकाच्या दारात गेल्यानंतर शिपायानं अडवलं, कोण आहेस तू? तो म्हणला, मी शुकाचार्य. का आलायस? राजा जनकांना भेटाय, निरोप द्या. शुक आलाय. निरोप दिल्यानंतर राजा जनक एका बाजूला राजयोग होता आणि एका बाजूला वैराग्य होतं. राजा जनकांच्या वाड्याला आग लागली. लोक म्हणाले, महाराज उठा. वाडा जळा लागला. राजा जनक म्हणतात, माझं काय जळते? तो जळ एक तुळी पायावर पडली, पाय जळा लागला. राजा जनक म्हणतात, माझं काय जळते? अशा राजा जनकाकडे शुकाचार्य गेले, व्यासांचा मुलगा, नीट ऐका. आणि गेल्यानंतर आतनं निरोप दिला राजा जनकाने, तो आलाय ना, त्याला सांग सोबत घेऊन आलायस ते टाकून ये. तो जन्माला आलेला पळत आलेला मुलगा. शुकाचार्यांना म्हणतात, जनक राजा सोबत घेऊन आलेला टाकून ये. म्हणलं, मी काय घेऊन आलोय? मी एकटाच आलोय, जन्माला आलोय ते पळत आलोय, कसल्याच मोहमायेत गुंतलोय. त्याला वाटलं मी साली काहीतरी बांधलेलं टाकाय सांगितलं असेल, त्यानं काढून टाकलं आणि शिपायांना सांगितलं, जाऊन सांगा मी जे घेऊन आलोय ते काढून टाकले. परत राजा जनकाने निरोप दिला, त्याला सांग सोबत घेऊन आलायस ते टाकून ये. तो म्हणला, आता काहीच नाही माझ्याकडे, मी दिगंबर अवस्थेत आहे. त्याला आत बोलवलं नाही. राजा जनकाने सांगितलं, अरे तू जन्माला येऊन पळत आलास, पण तुझ्या मनाचा विकल्प आहे ना, तो विकल्प गेला का? तू दिगंबर अवस्थेत होतास, त्या महिलांच्या जवळ येताना लाजलास का तू? संन्यासाचे सोंग संपादिले चांग, वैराग्याचे अंग अनिता नये. मी भगवगाठलं, मी संन्यासी नाही होऊ शकत, माझ्या आत संन्यास पाहिजे. या उपाधी माझी गुप्त, चैतन्यासे सर्वगत, ते तत्वज्ञ संत स्वीकारते. जाऊ दे, मला गुरु सांगायचं होतं, सद्गुरु सांगायचं आहे, वेळ कमी आहे. गुरु म्हणजे काय थोडक्यात कळलं असेल, त्यांना सद्गुरु म्हणता येत नाही. सद्गुरूंची व्याख्या काय? श्रोत्रिय, ब्रह्मनिष्ठ आणि कृपाळू. आपला विषय आहे गुरु ते ज्ञान, ज्ञानी आत्मदर्शन, दर्शनी समाधानाती जैशी. श्रोत्रिय कोणाला म्हणायचं? 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराण पाठ असायला पाहिजेत असं नाही. त्याचं सार काय, असार काय, आत्मा काय, अनात्मा काय, प्रकृती काय, पुरुष काय, जीव काय, ब्रह्म काय, माया काय, ब्रह्म काय, सत काय, असत काय, हे ज्यांना कळले त्यांना श्रोत्रिय म्हणायचं. आणि श्रोत्रिय कोणाला म्हणायचं? पूर्वी लिखित ग्रंथ नव्हते, पौरुषीय साहित्य आणि अपौरुषीय साहित्य. पौरुषीय म्हणजे या ग्रंथावर मी एखादा ग्रंथ छोटा लिहिला तर ते पौरुषीय आहे, जे अनादी कालापासून चाललेला आहे, ज्याचा लेखक नाही, जे गुरु परंपरेत आलेला आहे, त्याला अपौरुषीय साहित्य म्हणतात. वेद अपौरुषीय आहेत. वेद अपौरुषीय काय आहेत? की त्याचा बाप सापडत नाही, पण ज्ञान आहे. काही गुरु परंपरेमध्ये राजाच्या घरामध्ये गुरु शिकवायला येत नव्हते, राजाचा मुलगा सुद्धा गुरुकडे शिकायला जायचा 12 वर्ष, तरच ज्ञान मिळायचं. आपला विषय आहे सद्गुरू, फार मोठा विषय आहे, 3 तास याच्यावर चिंतन करता येईल, पण आपल्याला वेळ नाही. बघा, सद्गुरूंचं चिंतन चाललंय आपलं. आपण चिंतन करत होतो श्रोत्रिय. आता गुरुपरंपरा अशा होत्या की जे ग्रंथ नव्हते, पण एका गुरुने शिष्याला ज्ञान द्यायचं, ते गुरु निवर्तल्यानंतर त्या शिष्यानं तो गुरु झाल्यानंतर त्याच्या पुढच्या शिष्याला द्यायचं, तो निवरल्यानंतर त्याच्या पुढच्या शिष्याला द्यायचं. असं मौखिक रूपातनं जे पुढे परंपरेनं चालत आले, अनादी कालापासून चालत आले, त्याला श्रुत म्हणजे एक श्रवण आणि श्रुत म्हणजे ऐकणे असा शब्द आहे मराठी भाषेमध्ये. म्हणजे ऐकून मिळालेलं ज्ञान जे अनादी कालापासून आलेलं आहे, ज्याचा लेखक नाही, जे लिखित नाही, असा एक शब्द आहे श्रोत्रिय.
बघा सद्गुरू किती मोठा आहे. श्रोत्रिय, ब्रह्मनिष्ठ आणि कृपाळू हे 3 गुण आहेत. मग श्रोत्रिय कोणाला म्हणायचं? हे सगळं ज्यांना कळलंय, सगुण काय, निर्गुण काय, आत काय, बाहेर काय, असा ठाम निश्चय ज्यांचा झालाय त्यांना श्रोत्रिय. आता दुसरा गुण ब्रह्मनिष्ठ. ब्रह्म सत्य जगन मिथ्या. जरी सगुण भक्ती करत असेल तरी सुद्धा यामध्ये सत्य काय आहे, याला अधिष्ठान कोण आहे, देवाला सुद्धा अधिष्ठान कोण आहे, देव ही सुद्धा उपाधी कशी निर्माण झाली, देह नावाची उपाधी कशी निर्माण झाली, माणूस नावाचा शब्द कसा निर्माण झाला, हा देह चालवणारा कोण आहे, देह सत्य का देह चालवणारा सत्य, माती सत्य का मडक सत्य, लाकूड सत्य का अग्नी सत्य. माऊलींनी चांगदेव पासणीमध्ये खूप चांगलं सांगितले. काय सांगितले? वाद्य जाते मी न ध्वनी, काष्ट जाते मी न वन्नी, तैसे विशेषी ग्रासुनी स्वयची असे. 10 मृदंग आहेत, त्यातला एक मृदंग फुटला तर एका मृदंगातला ध्वनी बंद होतो यायचं, पण बाकीच्या 9 मृदंगामध्ये ध्वनी आहे का नाही? हो, येतोय ना. मग ध्वनी गेला का मृदंग गेला? ध्वनी गेला का मृदंग गेला? मृदंग गेला. ध्वनी कधीच जात नाही. जर ध्वनी गेला असं वाटत असेल तर अज्ञान शिल्लक आहे. मृदंग जन्माला येतो, मृदंग मरतो, पण ध्वनी कधीच जन्माला येत नाही आणि मरत नाही. ध्वनी अनादि आहे. सोने सोनेपणा उनी, न येताची झाले लेणी, तैसे नवे चिता जग होणे अंगी जया. 1400 वर्ष जगलेल्या चांगदेवाला 16 वर्षाच्या ज्ञानेश्वर महाराजांनी बोध केलाय. कोरं पत्र पाठवलं होतं, कोरं. 6 वर्षाची मुक्ताबाई म्हणते, चांग्या कोरा, 1400 वर्ष जगून चांग्या कोरा, माझी मुक्ताई मुक्ताई 6 वर्षाचं लेकरू, चांगदेव योगी याने तिले मानला रे गुरु. संत बहिणाबाई म्हणतात, मी नाही म्हणत. ती मुक्ताबाई 6 वर्षाची 1400 वर्ष जगलेल्या चांगाला म्हणते, चांग्या हट्ट मेल्या निगुऱ्या, चांग्या कोराच. निवृत्तीनाथ म्हणतात, कोरा आहे चांगला आहे, कोऱ्या पाटीवर चांगलं अक्षर येतं, गिजबटलेल्या पाटीवर अक्षर दिसत नाही. ज्ञाना बोध कर, चांगदेवाला बोध कर. ज्ञानेश्वर महाराज चांगदेवासाठीच आले होते. तुम्हाला आम्हाला फायदा झाला, जाता जाता फायदा झाला. खरे आले होते ज्ञानेश्वर महाराज चांगदेवासाठी. इंद्रसभेतील मरुदगणापैकी मरुदगण होता तो. त्याला शाप बसला, मृत्यू लोकात जाऊन पडावं लागेल, जन्म घ्यावा लागेल. उशाप मागितला. उशाप मागितल्यानंतर चांगदेव म्हणतात, ज्ञानेश्वर महाराज भगवान विष्णू म्हणतात, मी ज्ञानेश्वर रूपाने येणार आहे. 1400 वर्ष वाट बघावं लागेल, 1300 वर्ष वाट. आणि मग त्यांना कळलं की मला जे पाहिजे ते आलेत. मग भेटायला कोरपत्र असू दे, तो विषय मोठा आहे. आणि कोरपत्र पाठवल्यामुळं मुक्ताई त्याला कोरा म्हणते. त्या चांगदेवाला बोध केलेली 65 ओव्याची चांगदेव 65 आहे. त्या 65 ओव्याचा एका ओवीमध्ये एका वेदाचा सार आहे. एका ओवीमध्ये एका म्हणजे वेदाचं सार मिळेल एवढ्या मोठ्या त्या ताकदीच्या ओव्यात इथपर्यंत जे पोहोचलेले आहेत. श्रोत्रिय शब्द खूप मोठा आहे. ब्रह्मनिष्ठ आणि कृपाळू. बघा, कृष्ण भगवान कुणाचे शिष्य? सांदीपनी ऋषींच्या आश्रमामध्ये शिकायला गेले. देवाला सुद्धा गुरु करावं लागतं नाही? प्रभू रामचंद्रांचे गुरु कोण? वशिष्ठ ना. आणि कृष्ण भगवंताचे गुरु कोण? सांदीपनी. कधी द्वारकेला गेला असेल तर बेट द्वारका खाली आहे. आणि ही द्वारका आहे ना, प्रद्युम्नानं नंतर बसवल्या. आत्ताची द्वारका आहे, बेट द्वारका 300 मीटर खाली सापडल्या. सॅटेलाइटवरनं दिसतंय आता सगळं. ती काढायला लागले, अमेरिकेनं दाखवलं आणि ते काढायला लागले आपण बाहेर. मूळ जी द्वारका आहे ना, बेट द्वारका, 8 किलोमीटर समुद्रात जावं लागतं आणि ते आत आहे काठावरनं. आणि ते अंतर आहे 40 किलोमीटर. हे ग्रंथात नाही कुठल्या, हे तिथं ऐकलेलं सांगालोय तुम्हाला. तिथल्या एका पुजाऱ्याने मला ही गोष्ट सांगितली, ती सांगतो, नीट ऐका. सद्गुरुपद किती मोठं आहे. कृष्ण भगवानांना दीक्षा झाली, सगळं ज्ञान दिल्यानंतर बघा, कृष्ण भगवान म्हणाले, गुरुदक्षिणा काहीतरी घ्या. सांदीपनी ऋषी म्हणाले, कृष्णा
गुरुला अधिकार असतो, आईला आणि गुरुला अधिकार असतो. देवाला असतं एकेरी हाक मारायचं. आईला किती जरी पोरग कलेक्टर झालं तर अरे म्हणायचा अधिकार आईला आहे. नाही, कलेक्टर तिथं असेल, इथं कुठला कलेक्टर? कलेक्टर ऑफिसमध्ये, घरात कुठला कलेक्टर? आईच्या पुढ्यात कलेक्टर नाही. गुरुच्या पुढ्यात किती जरी मोठा शिष्य झाला, कितीही मोठा होता, ब्रह्मज्ञानी जरी झाला, तर अरे म्हणायचा अधिकार आहे. त्यांना सद्गुरू म्हणतो. सांदीपनी ऋषींना म्हणाले गुरुदक्षिणा काहीतरी घ्या, त्याशिवाय ज्ञान सफल होत नाही. ते म्हणाले देवा, कृष्ण देवा, तुझ्याकडे कशी गुरुदक्षिणा घेऊ? नाही म्हटले काहीतरी घ्या, काय म्हणशील ते करतो. सांदीपनी ऋषी म्हणाले कृष्णा, तुझी लईच इच्छा असेल तर एक काम करा, तो आणि रुक्मिणीनं रथ ओढायचं, मी रथात बसणार, बेट द्वारकेपासनं या द्वारकेपर्यंत 40 किलोमीटर रथ वाटायचा, पाणी सुद्धा वाटत प्यायचं नाही मला विचारल्याशिवाय, एवढी मला गुरुदक्षिणा द्या. देव म्हणले ठीक आहे, ही जर गुरुदक्षिणा असेल तर आम्ही द्यायला तयार आहे. सांदीपनी ऋषी रथात बसले त्या, आणि देव स्वतः रथ ओढालेले हो, रुक्मिणी मातांदो. आणि 12 किलोमीटर द्वारका राहिली होती, आता ही द्वारका. आणि 12 किलोमीटर वर रुक्मिणी मातेला ताण लागली नाही, देवाकडे पाणी नुसतं मागितलं. देवाला पाणी द्यायला काय अवघड आहे हो. देवाने अंगठा रुतवला आणि गंगा प्रगट केली, आणि रुक्मिणी माता नुसत्या पाणी प्याल्या हो. पाणी प्याल्यावर सांदीपनी ऋषी म्हणाले कृष्णा, कोणाला विचारून पाणी दिलंस? याचं प्रायश्चित घ्यावं लागेल. देव जरी असतील तरी सद्गुरूंचा अधिकार केवढा एवढंच सांगतो जातात. देव म्हणले ठीक आहे, चूक झाली, द्या प्रायश्चित, काय द्यायचं? रुक्मिणी इथंच राहणार म्हणे. बरोबर 12 किलोमीटर रुक्मिणीचं मंदिर आहे, कधी जाऊन या द्वारकेत. द्वारकेत रुक्मिणीचं मंदिर नाही, की कुठल्या ग्रंथात कथा नाही आहे माऊली, की तिथल्या पुजाऱ्याने गेल्यावर सांगितलेली गोष्ट सांगितली. आणि रुक्मिणी तिथंच आहे 12 किलोमीटर. त्या प्रद्युम्नानं वसवलेल्या द्वारकेपासून 12 किलोमीटर रुक्मिणीचं मंदिर आहे. अगदी साधं मंदिर आहे. 28 किलोमीटर बेट द्वारका आहे. मला सांगायचं होता सद्गुरूंचा अधिकार फक्त. बघा, श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ, ब्रह्म जगात सत्य काय? माती आधी का मडका आधी? मातीचं काय बनवलं? मडकं फुटल्यावर काय? मडकं असताना काय? मडकं व्हायच्या आधी काय? मग तिन्ही काळात कोण आहे? एका काळात कोण आहे? तिन्ही काळात काय ते खरं का एका काळात आहे ते खरं? पार्टी बदलायची नाही. पार्टी म्हणजे तिकडे नाही, इथली. बोला लवकर. तिन्ही काळात कोण आहे? माती खरं का मडकं खरं? आम्ही काय म्हणतो? माझं मडकं, माझं मडकं. मडकं फुटल्यावर काय? त्रिकालावादी सत्य काय आहे? माती आहे. एका काळात कोण आहे? मडकं आहे. पण मातीला मडकं झाल्याशिवाय पाणी भरता येत नाही. दोन गोष्टी आहेत आहे. नुसत्या मातीला काय अर्थ आहे? मातीत बी घातलं, पाणी घातलं तर उगवतं. नुसती माती काहीच अनादी आहे. मडकं फोडता येतं, माती फोडून दाखवा. जगातल्या कुठल्याही शास्त्रज्ञानं माती फोडून दाखवावी. माती त्रिकालवादी सत्य आहे. मातीचं मडकं झाल्याशिवाय मडक्यात पाणी भरता येत नाही, पण मडकं सत्य नाही. माऊली अमृतानुभवमध्ये सांगतात, द्रष्टा दृश्य दर्शन, ध्येय ध्यान ध्याता, ज्ञेय ज्ञान ज्ञाता. द्रष्टा कोण? बघणारा. दृश्य कोण? दिसणारा. दोघांच्या मध्ये दर्शन नावाचा व्यवहार घडतो. किती झाले? 3. देव किती? बोला. देव किती? 1. कोणता? एवढं कळलं की प्रवचन कळलं. आपला तो एक देव करुणी घ्यावा, तेने विन जीवा सुख नोही. असा तुकाराम महाराजांचा बघाय ना, आहे ना? आहे. कोणता देव आपला करून घ्यावा? देव किती? सिद्धांतपोध नावाचा ग्रंथ आहे. 72 कोटी देव सांगितल्यात. चिंतन करा कधीतरी, नुसतं वाचू नका. असं त्याचा शब्दवाईज चिंतन करा. कुठलं रामायण नाही वाचलं चालेल, भावार्थ रामायण एकदा वाचा. वाचू नका, लावा म्हणजे जसं एका ओळीचं चिंतन करते ना तसं. मग खरा राम आणि खरा रावण कळेल. जाऊ दे, आपलं चिंतन होतंय. माती त्रिकालाबाधित सत्य आहे, मडकं एका काळात आहे. मडकं त्रिकालाबाधित नाही, तसा देह त्रिकालाबाधित नाही. देह चालवणारा त्रिकालाबाधित आहे. चाले हे शरीर,
कोणाची असत्य कोण बोलावी ते हरिविन, देखवी ऐकवी एक नारायण तयाचे भजन चुको नका. माणसाची देव चालवी अहंता, मीच एक करता म्हणून या. वृक्षाचे ही पान हले त्याची सत्ता राहील अहंता, मग कोठे म्या बोलविता वेदू बोली. म्या चालविता सूर्य चाले, म्या हलविता प्राणो हले. म्या म्हणजे कोण? असा मी तसा मी कसा मी कळेना, स्वतःच्या घरी दूरचा पाहुणा मी. हे घर कोणाचं? हा देह आधी का देह चालवणारा आधी? देह गेल्यावर कोण राहतं? देह असताना कुणाची सत्ता आहे? आणि देह व्हायच्या आधी कोण होता? नव्हता तर आला कुठून? आहे तर जातोय कुठं? नव्हतो ना या जगात, कुठनं आलो? आता आहे ना, कुठे जाणार? नासाला आणि इस्रोला ओपन चॅलेंज आहे. जगातल्या सर्व शास्त्रज्ञांना जाहीर आव्हान आहे, याचं उत्तर द्यावं. जगातल्या कुठल्याही शास्त्रज्ञाकडे याचं उत्तर नाही. डॉक्टर भटकर साहेब, माशेलकर साहेब, जयंत नारेकर साहेब सुद्धा सांगतात, भारताच्या प्रगतीचा रेशो जसा वाढवा लागलो तशी तुकाराम महाराजांची गाथाने ज्ञानेश्वर महाराजांची ज्ञानेश्वरी घराघरामध्ये असली पाहिजे, तिचे संस्काराच्या तरुण पिढी झाले पाहिजे, तर उद्याचा भारत घडेल. पृथ्वी स्वतःभोवती फिरता फिरता सूर्याभोवती फिरते. 750 वर्षापूर्वी लिहिणारे आमचे संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज. अनुरेणू या थोकडा, तुका आकाशा एवढा सांगणारे 4थी पास आमचे तुकाराम महाराज. मी लहान केवढा? अनुरेणू या थोकडा. थोकडा म्हणजे लहान. अणू केवढा? जे सूर्यकिरणातनं सूर्यकिरण झरोक्यातनं येतात त्यात बारीक धुलीकण दिसतात त्याला अणू म्हणतो. त्याचे 6 भाग केल्यानंतर त्याला रेणू म्हणतो. ज्याचं भागच करता येते, ज्याचं विघटन करता येते, असं जगातल्या लास्ट पार्टिकल्सला विज्ञानाच्या भाषेमध्ये त्याला म्हणतो इलेक्ट्रॉन, त्याला म्हणतो प्रोटॉन. फिजिक्समध्ये तो इलेक्ट्रॉन चल आहे का अचल आहे? तर तो चल आहे. तो व्यवज आहे का बिंदू आहे? तो व्यवज आहे. धूमकेतू असेल की शेपूट आहे? जगातले सगळे पार्टिकल्स चल आहेत. पण तुकाराम महाराज म्हणतात मी लहान केवढा? अनुरेणू या थोकडा. मी मोठा केवढा? तुका आकाशा एवढा. आकाश केवढं? पृथ्वी पाण्यात जाते, पाणी अग्नीत जातं, अग्नी हवेत जातं, हवा आकाशात जाते, सगळं आकाशाच्या आत आहे. आकाश कुणाच्या आत आहे? प्रत्येकाला एक बाप आहे. आकाशाचा बाप कोण आहे? कोणाकडे उत्तर? नवग्रहाची एक सूर्यमालिका. अशा कितीतरी सूर्यमालिका मिळणे का आकाशगंगा तयार होते. अशा कितीतरी आकाशगंगा निर्वात पोकळी, त्याला ब्रह्मांड म्हणतात आणि ह्याला पिंड म्हणतात. पिंडी ते ब्रह्मांडी, ब्रह्मांडी ते पिंडी. पंचमहाभूताने 3 गुण अष्टधा प्रकृती, याला पिंड म्हणतात. हाड मास पेशी पृथ्वी तत्व आहे. आपल्या देहामध्ये रक्त मूत्र रेत जलतत्व आहे. अग्नी आहे का नाही? आहे. हवा आहे का नाही? आहे. पोकळी आहे का नाही? आहे. 72,000 नाड्या पोकळच आहेत. एवढ्या देह चालतो का? चालवणारा कोण आहे? आपण गाढ झोपल्यानंतर श्वास कोण घेते? आपण गाढ झोपल्यानंतर हृदय कोणी चालू ठेवले? पट्ट्या झोपला, तो झोपला तर उठणार कोण? देवाचं दर्शन कोणी घ्यायचं? देवानच. देव पाव या गेलो, तुकाराम महाराज म्हणतात, मी नाही म्हणत. ते देवच होऊन ठेलो, एक रूप झालो, एक रूप झालो, आम्ही विठ्ठलाच्या भजनात नालो. मग संतांनी सगुण भक्ती का सांगितली? तो कळेना, समजेना, उमजेना, आकळेना म्हणून सांगितले. तो हा नाही, तो हा विठ्ठल परवाने. तो दिसत नाही, तो दिसतोय, तो हा विठ्ठल बरवा. नाही तुम्ही निर्गुण सांगायला सगळ्या सगुण मानित नाही सगळ्या असा, आणि कोणतरी तर्क वितर्क लावल म्हणून मी जरा मध्ये मला स्पष्ट बोलायची सवय आहे, माफ करा. आपला चिंतन होतं श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ. आता बस एवढे त्याच्यापुढे चिंतन करायला वेळच नाही आपलं. आता शेवटचा गुण आहे सद्गुरूंचा कृपाळू. सगळं आहे सद्गुरूंच्याकडे. ब्रह्मज्ञानी आहेत, श्रोत्रिय आहेत, आणि शिष्याला द्यायची कृपा नसेल तर सद्गुरू नाही गुरुगुरु. सद्गुरू नाही गुरुगुरु म्हणायचं, सद्गुरू म्हणायचं. ते सदच्या पुढे गुरुगुरु लावायचं. शिष्य माझ्यापेक्षा मोठा होणे असं ज्याला वाटतंय त्याला गुरुगुरु म्हणायचं, आणि शिष्य माझ्यापेक्षा मोठा हो असं ज्यांना वाटतंय त्यांना सद्गुरू म्हणायचं. पोरग मोठं झाल्यावर बापाचं नाव होईल का बापाचं नाव कमी होईल? पोरग कलेक्टर झाल्यावर कुणाचं पोरग म्हणेल का? नाही ना, म्हणेल ना. शिष्य मोठा ज्ञानी झाल्यावर गुरुचं नाव मोठं होईल का गुरुचं नाव खोटं होईल? शिष्य चुकला तर गुरुला घेऊन नरकात जातो, पण गुरु चुकला तर शिष्याला काय दोष लागत नाही, लक्षात ठेवा. पत्नी चुकली तर पतीला दोष लागतो, पण पती चुकला तर पत्नीला दोष लागत नाही. सगळं सोडून आली, बापाचं नाव सोडून आली, आडनाव सोडून आली, कुळ सोडून आली,
एका क्षणात तुझी झाली शुभमंगल सावधान. आता तिला चोळीला एवढं कोण घेणार? नाही घेतलं तर कुणाची जाणार? ही कुणाची? कुणाची ही कुणाची? त्यात्तळकर गुरुजी आमच्या दृष्टांत सांगायचे, एखादी नववधू रस्त्यानं चालली आणि एखादे आजोबा पारावर बसलेले असले, नुकतंच लग्न झालेली नववधू रस्त्यानं चालली असेल, ते म्हणायचे ही कुणाची? आता ती पुढ्यात आहे, तिचं नाव विचारत नाहीत, पण तिच्या कपाळाला कुंकू आहे, तिच्या गळ्यात मंगळसूत्र आहे, तयार ती तिच्या पाठीमाग कोणतरी आहे. ही कुणाची? कळलं काय? शिष्य कुणाचा? हा, आता सांगतो. द्रोणाचार्य एकलव्य भिल्ल जातीचा. गुरु द्रोणाचार्याकडे धनुर्विद्या शिकायला गेला आणि गुरु द्रोणाचार्य म्हणले, मी भिल्लांना शिकवत नाही, मी फक्त राजपुत्रांना शिकवतो. खूप वाईट वाटलं वा त्या मुलाला. भिल्ल जातीचा होता. जंगलामध्ये गेला, गुरु द्रोणाचार्यांचा मातीचा पुतळा बनवला आणि त्या पुतळ्याकडे बघून तो मुलगा म्हणायचा, भिल्ल कोण? एकलव्य. त्या पुतळ्याला विचारायचा, गुरुदेव धनुष्य घेऊ का? स्वतःच म्हणायचा घ्या. गुरुदेव बाण लावू का? स्वतःच म्हणायचा लावा. गुरुदेव बाण सोडू का? त्या पुतळ्याला विचारायचा मातीच्या आणि बाण सोडायचा. इतकी धनुर्विद्या शिकला. कौरव पांडवांना शिकवणारे द्रोणाचार्य, गुरु द्रोणाचार्य. नीट ऐका, आपला शब्द आहे सद्गुरू. याच्यावर प्रवचन संपणार आपलं. गुरु द्रोणाचार्यांना कळलं, एकलव्य नावाचा शिष्य म्हणजे एकलव्य नावाचा धनुर्धारी आहे, तो अर्जुनापेक्षा नाही कर्णापेक्षा सुद्धा श्रेष्ठ आहे. अर्जुन श्रेष्ठ आहे, अर्जुनापेक्षा कर्ण श्रेष्ठ होता. जगात सगळ्यात श्रेष्ठ धनुर्धारी कर्ण होता, पण कर्णाची संगत चुकली. अर्जुनानं देवाची संगत धरली, कर्णानं दुर्योधनाची संगत धरली. कर्ण श्रेष्ठ होता पण चुकला. ज्याच्या संगतीला जातो ते विचार घ्यावा लागतात, ज्याच्या पंक्तीला बसतो ते भोजन घ्यावं लागतं. संगत धरायच्या आधी पंक्तीला बसायच्या आधी विचार करावा. पंक्तीत दुसरं भोजन मागायचं नाही, मिळत नाही आणि मागू नये पण, नाहीतर पंक्तीत बसायचं नाही. आणि संगतीत विचार दुसरे मिळत नाही, संगत धरायची नाही. संतांची संगती असो. सगळं झाल्यानंतर त्यांना कळल्यानंतर शिष्यांचा लवाजमा घेऊन गुरु द्रोणाचार्य एकलव्याला भेटायला जंगलात चाललेले. त्यांच्या समोर एक कुत्रा होता. तो कुत्रा पुढे चालला होता आणि कुत्रा पुढे जात असताना कुत्रा भुंकत होता आणि सगळे शिष्य आणि गुरु द्रोणाचार्य जंगलाच्या दिशेने चालले होते. कुत्र्याचा भुंकण्याचा आवाज एकलव्याच्या कानावर गेला आणि एकलव्याला कुत्रा दिसत नव्हता, पण एकलव्य कुत्र्याच्या आवाजाच्या दिशेने बाण सोडत होता. बाण, तो बाण जाऊन कुत्र्याच्या तोंडात बसायचा, पण कुत्र्याला बाण लागायचा नाही. असे अनेक बाण सोडले आणि कुत्र्याचं तोंड बंद झालं. कुत्र भुकायचं बंद झालं हो, पण एकही बाण लागला नाही. सगळे म्हणाले, कुत्र भुकायचं बंद कसं झालं? पुढे येऊन बघतात तर कुत्र्याचं तोंड बंद आहे. कशानं? बाणानं. गुरु द्रोणाचार्य म्हणतात, असा कोण आहे धनुर्धारी या जगामध्ये? बाण सोडतो आवाजाच्या दिशेनं आणि एकही बाण लागला नाही, पण कुत्र्याचं तोंड बंद झालं भुंकायचं. त्या दिशेनं चालले आणि पुढे एकलव्य हात जोडून उभा होता. नीट ऐका, गुरु द्रोणाचार्य म्हणले, एकलव्या कुणाकडे विद्या शिकलास एवढी? जे अर्जुनाला जमत नाही, जे कर्णाला जमत नाही, कुणाकडे शिकलास? तो एकलव्य म्हणतो, गुरुदेव तुमच्याकडे शिकलो. मी तर तुला शिकवलं नाही, तू माझ्याकडे कसं काय शिकलास? आणि पुतळ्याकडे बोट केले आणि म्हणाला, हा कुणाचा पुतळा आहे बघा, तुमचाच आहे ना, यानेच मला शिकवलं. असं म्हणल्यानंतर द्रोणाचार्यांना खजील झाले. पण बघा, कृपाळ नावाचा शब्द मी सांगायला, नीट ऐका. श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ कृपाळू. गुरु द्रोणाचार्यांच्या मनात किलमिश म्हणजे विकल्प आला, विकल्प. आणि म्हणाले, जर तू माझ्याकडनं शिकला असेल ना तर मला गुरुदक्षिणा द्यायला पाहिजे. एकलव्य म्हणाला, काय मागेल ते देतो, तुमच्याकडनंच विद्या शिकलो. आणि गुरु द्रोणाचार्य म्हणले, ज्या हातानं बाण ओढतोस ना त्या हाताचा, उजव्या हाताचा अंगठा कापून दे मला. एका क्षणात एकलव्यानं अंगठा कापून दिला. गुरुदक्षिणा. सद्गुरू लावायचं, म्हणायचं सद्गुरू. द्रोणाचार्य जरी असले तर सद्गुरू नाही लक्षात. आणि आम्ही 4 पुस्तक आणि 2 ग्रंथ वाचले की सद्गुरू.
तावून सुलापून घ्यावं. सोनं बावण कसे असतं? मुशीत घातल्यानंतर लाख जळते, हीन जळतं. सोनं जळतं का बघा? सोने सोनेपणा उनी न येताची झाली लेणी, तैसे नवे चिता जग होणी अंगी जया. आणि म्हणून श्रोत्रिय, ब्रह्मनिष्ठ, कृपाळू हे 3 गुण ज्यांच्याकडे त्यांना सद्गुरू म्हणायचं. माऊलींनी सद्गुरूंची व्याख्या एका ओळीमध्ये सांगितलेली आहे. एका ओळीचं सार आहे हो. 12 अध्याय सगळ्यांना पाठ आहे. 12 अध्यायाच्या त्या ओव्या सगळ्यांना पाठ आहेत. त्या ओळीचं पहिल्याच फक्त थोडक्यात चिंतन करतो राहिलेल्या वेळामध्ये. माऊली म्हणतात, माऊली साक्षात महाविष्णूचा अवतार. आणि आपल्या सद्गुरूविषयी काय म्हणतात? जय जय ओ शुद्धे उदारे प्रसिद्धे अनवरतानंदे वर्षती विषय व्याळे मिठी दिदले नोठी ताठी ते तुझी गुरुकृपा दृष्टी निर्विश्वय. आता व्याळ नावाचा शब्द आहे 12व्या अध्यायामध्ये. व्याळ नावाच्या शब्दाला काय म्हणायचं? कुठल्याही डिक्शनरीमध्ये अर्थ नाही याचा. भारतीय शब्दकोशामध्ये व्याळ नावाचा शब्द सापडत नाही. आणि 750 वर्षापूर्वी ज्ञानेश्वर महाराजांनी व्याळ नावाचा शब्द घातलेला आहे ज्ञानेश्वरीमध्ये. नाही वेळ त्याचं चिंतन कराय. विषय व्याळे मिठी दिदली एनुठी ताटी ते तुझी गुरुकृपा दृष्टी निर्विश्वय तरी कवना ते ताप पोळी कैशे निवो शोको जाळे जरी प्रसाद रस कल्लोळी पुरेशी तो मनोनी साधका तू माऊली पिके सारस्वत तुझी पाऊली या कारणी मी सावली नसंडी तुझी. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, महाविष्णूचा अवतार, सरस्वतीचा उगम तुमच्या पायाजवळ आहे, म्हणून तुमची मी सावली सोडत नाही. तुमची सावली नाही सोडल्यावर तुम्ही कुठं जाणार आहे? जेथे जातो तेथे तू माझा सांगाती. अशा अर्थाने जाऊ दे. जय जय ओ शुद्धे. कोणाचा जय जयकार करावा? सद्गुरूंचा जय जयकार करावा. आम्ही कोणाचा पण जय जयकार करतो ना. आधी गुरूंची शिष्यानं परीक्षा घ्यावी आणि शिष्यानं गुरुची परीक्षा घ्यावी. आणि एकदा नातं धरल्याला तोडू नये. मुलगीनं मुलग्याला पसंत करावा, मुलग्यानं मुलगीला पसंत करावं. एकदा लग्नाला उभा राहिल्यावर पळून जाऊ नये किंवा मधीच संसार मोडू नये. ज्यानं लग्न करायचं त्या स्त्रीला मुलं होत नाही तोपर्यंत तिच्या ऋणातनं मुक्त होत नाही. त्या मुलांचे संसार सुरू होत नाही तोपर्यंत त्या मुलांच्या ऋणातनं मुक्त होत नाही. ज्यानं बाप व्हायचं त्यानं या 2 गोष्टी सांभाळायच्या. ज्यानं गुरु व्हायचं, ज्यानं सद्गुरू व्हायचं, त्या शिष्याचं नाही कल्याण झालं तर दोष लागतो सद्गुरूला. भगवंताला 2 शिष्य मिळाले. गीता ऐकायला अर्जुन आणि भागवत ऐकायला उद्धव. आमचे किती शिष्य. मी एका ठिकाणी गेलो होतो, बरेच वर्ष झाली. माईकवर सांगितलं, कुणाला शिष्य व्हायचं असलं तर या. माळाचा ढिगच होता येत. आले की माळ घातली, चला पुढं, माळ घातली, चला पुढं. आता शिष्य गावात आणि गुरु कुठं गेले माळ घालून. ते शिष्याला ज्ञान कोण देणार? मी दृष्टांत सांगतोय त्याच्यावर. लग्न झालं नवरा नवरीचं आणि दुसऱ्या दिवशी नवराची बॅग घेऊन मुंबईला गेला. तो परत गावाकडे आलाच नाही. नवरी कुठं राहिली? गावात. आणि नवरा कुठे गेला? मुंबईत. आता तिनं कोणाकडे बघून संसार करायचा? कुणाकडे? बोला की. लग्न केलं, मंगळसूत्र बांधलं, बुका बुका नाही, कुंकू लावलं आणि गेला. त्या स्त्रीनं कोणाकडे बघून संसार करायचा? त्या शिष्याने कोणाकडे बघून ज्ञान घ्यायचं? कोण देणार ज्ञान? नाही जर त्याला काय अत्यंतिक दुःखाची निवृत्तीने परमानंदाची प्राप्ती करून द्यायचं सामर्थ्य ज्यांच्याकडे त्यांना सद्गुरू म्हणायचं. शिष्याचं शेवटचं दुःख संपलं पाहिजे आणि परमानंदाची प्राप्ती त्या स्थितीत नेऊन सोडायची. आपणा सारिके करीती तात्काळ नाही काळ वेळ तया लागी गुरु तेथे ज्ञान ज्ञानी आत्मदर्शन दर्शने समाधान ती जैशी. त्या शिष्याचं समाधान झालं पाहिजे, त्या जीवाचं सार्थक झालं पाहिजे. त्या जीवाची जीवदशा नाही ती कळून शिवदशा आहे या अनुभूतीला पोचले पाहिजे. हे पोचवायचं सामर्थ्य ज्यांच्याकडे आहे त्यांना सद्गुरू म्हणायचं. ज्ञानेश्वर महाराज जय जय ओ शुद्धी. जय जयकार असो तुमचा. तुमच्या एवढं जगात शुद्ध कोण नाही. आता महिलांना ते कोल्हापुरी साज आवडते ना. एक बिन लाखेचा आणि लाखेचा. आता बिन लाखेचा आला, पहिला लाखेचा होता ना. मी एकदा बघितलं लहानपणी. ते सोनार ते लाखेचा केला की मागं होल असते. त्या होल काय करतात? सोनं भरतात. ते आमच्या पोतदार वहिनी बसले तिकडे पाठीमाग. तर असं भरतात सोनं. सोन्यात काय भरतात? लाख भरतात. ते चिमटू नये म्हणून.
आता थोड्या दिवसानं बरेच दिवस वापरलं तर ते जरासं उलगडते हो ना. उलगडल्यावर परत आपण करायला गेल्यानंतर ते सोनाराच्या बुशीत घातल्यावर ते जाळ लावल्यावर वितळते. वितळल्यानंतर लय जाळ लावलं तर ते पातळ होते. सोनं जळते का लाख जळते? का? सोनं जाळून दाखवा, किती पण दाखवा, रस होईल, पण सोनं जळत नाही. बावन कसे आहे? जय जय ओ शुद्धे. माऊली काय म्हणतात? एवढे शुद्ध आहेत सद्गुरू, केवढे. बावन कशी? सोनं जसं आहे ना, कुणाच्या संघात जाऊ दे, कुणाच्याही संघात जाऊ दे, संघ लावून घेतला नसला पाहिजे, आपला संघ लावला पाहिजे. लाखाच्या संगतीत जरी गेलं तर लाख सोडली पाहिजे एका क्षणात. ज्याला सोडायला जमत नाही त्यांना धरायला जाऊ नये. ज्याला एसटीतनं उतरायचं नाही त्यांनी एसटीत बसू नये. कंडक्टर ड्रायव्हर पंढरपूरला जात नाहीत म्हणता. कंडक्टर ड्रायव्हर जात नाहीत, कुठनं मागे येतात? बोला की. मुंबईला गाडी रोज जाते, त्या कंडक्टर ड्रायव्हरने मुंबई बघितली का विचारा? वारी काय अर्जारी, वारी वारी जन्म मरणात ते वारी, हरी पडलो आता संकट निवारी. म्हणतोय ना, कसली वारी? वारी वारी जन्म मरणात ते वारी, हरी पडलो आता संकट निवारी. माळ घातली गंध लावला की माळकरी, आणि षड विकारावर वार केला की वारकरी. तुकाराम महाराज होय होय वारकरी, माळकरी म्हणा नाही, होय होय माळकरी. गीतेत गातेत शब्द लिहिलेला, होय होय वारकरी. पाहे पाहे रे पंढरी, मग दर्शन. माळकरी होऊन गेलो की भेट, आणि वारकरी होऊन गेलो तर दर्शन. जाऊ दे. जय जय हो शुद्धे, उदार आहे प्रसिद्धे. तुमच्या एवढ्या जगात उदार कोण नाही. सगळेजण काहीतरी घेऊन काहीतरी देतात. मतलब आहे. शिष्याने गुरुकडे जाताना रिकाम्या हाताने जाऊ नये, काहीतरी घेऊन जावं. जो शिष्य काय घेऊन येत नाही त्या शिष्यावर कृपा होत नाही, असं कुठंतरी म्हटलं जातंय. असं कुठंतरी म्हटलं जातंय. म्हणजे शिष्यानं काहीतरी घेऊन यावं अशी अपेक्षा ज्याची आहे ना, त्यांना सद्गुरू नाही. त्यांना सद्गुरू म्हणता येत नाही. शिष्य रिकाम्या जरी हाताने आला तर तेवढीच कृपा, आणि काय घेऊन आला तरी भेदा भेद भ्रम अमंगळ, असं म्हणलेलं आहे. मग इथं म्हणले जय जय हो शुद्धे, उदारे प्रसिद्धे. ढग काय मागतोय का हो पाऊस पडायला? झाड काय मागतोय का हो? तर फळ देतो म्हणते. झाडाला दगड मारला तर 2 आंबे देतोय. दगड खाऊन आम्ही काहीतरी घेऊन काहीतरी देतोय, मतलबी आहे. काय? सद्गुरू नाही. लय मोठा शब्द, लय मोठं सामर्थ्य आहे सद्गुरू शब्द. जय जय हो शुद्धे, उदारी. दुकानात गेला तुम्ही, महिन्याचा बाजार भरला आणि पुढच्या महिन्यात उधार मागाय गेला तर मागचं भागो आणि पुढचं न्या म्हणून. तसं सद्गुरू नाहीत. तसं सद्गुरू उदार आहे प्रसिद्धी, अनवरत आनंदी. अनवरत म्हणजे अखंडित. पाण्याची धार तुटते, तेलाची धार तुटते का बघा? तेलाची धार वरून खालीपर्यंत तशीच असते, पाण्याची धार तुटत तुटत येते. अनवरत म्हणजे अखंडित. विदर्भात मी जातो, विदर्भात गेल्यानंतर तिथं म्हणतात या पावसाला पाऊस म्हणत नाहीत, पाणी पडलं म्हणतात, पाणी. आमच्या कोल्हापूर जिल्ह्यात काय म्हणतोय आपण? पाऊस. आणि लईच इकडे कोकणात गेलं म्हणतो वर्षाव. माऊलीने वर्षाव शब्द वापरला येतं. जय जय हो शुद्धे, उदारे प्रसिद्धे, अनवरत आनंदे वर्षती. अनवरत अखंडित आनंदाचा वर्षाव करणारे तुम्ही आहात, असे सद्गुरूंचं माऊली वर्णन करतात. वेळ संपलेला आहे मला वाटतंय. जय जय हो शुद्धे, उदारे प्रसिद्धे, अनवरत. अनवरत म्हणजे अखंडित आनंदाचा वर्षाव करणारे तुम्ही आहात, असे सद्गुरू तुमच्या आमच्या जीवनामध्ये भेटावेत, कळावेत, समजावेत, उमजावेत, आणि एकदा धरावे ते पाय आधी आधी. किती प्रेमळ सद्गुरु माय, मुक्ती दिदली धरिता पाय, मुक्ती दिदली धरिता पाय. त्यांच्या सहवासात गेल्यानंतर जीवनात परिवर्तन व्हावं. त्यांच्या सहवासात गेल्यानंतर आनंद वाटावा. आनंदाचे डोहे, आनंद तरंग, आनंदाचे अंग, आनंदाचे असे सद्गुरू जर आपल्याला भेटले तर त्यांना सोडू नये. सोडू नये म्हणजे 700 शिष्य होते समर्थ रामदास स्वामींना, पण कल्याण नावाचा एकच खरा शिष्य होता. अशी छाटी उडाली त्या दरीमध्ये, आणि नुसतं कल्याण म्हणल्यावर कल्याणाने छाटी संघ दरीत उडी मारली. हो, आता सांगायला वेळ नाही.
समर्थ परीक्षा घ्या गेली 700 शिष्यांची आणि म्हणले मला करट उठले, हे करट जो शिष्य तोंडानं चाकेल तर माझं करट दुखायचं बंद होईल, माझा पाय वेदना बंद होईल, कोणतरी या म्हटले. 700 शिष्यांना विचारलं, एकही शिष्य पुढे आला नाही. कल्याण म्हणला, कुठं आहे करट, दाखवा मला. जर मी हे तोंडानं काढून टाकलं तर तुमचं जर दुःख हलकं होत असेल तर मला दाखवा म्हणजे. समर्थ म्हणाले, हाय हे बघ. आणि कल्याणानं तोंड लावलं आणि ते करट चोकायला चालू केलं. हो, कल्याण म्हणतो, गुरुदेव करट गोड आहे की. एवढं गोड कसं काय करट आहे? सगळे गेले होते. समर्थांनी कापड सोडलं, आत पिकलेला आंबा बांधला होता. हो, शिष्याची परीक्षा घ्यायला. किती जण खरे खरे खरे, एवढा शब्द खरा, खरा शब्द एवढा लहान नाही. जाऊ दे, आपलं चिंतन आहे. जय जय वसुदेव उदारे प्रसिद्धी अनवरतानंदे वर्षती. अनवरत आनंदाचा वर्षाव करणारे सद्गुरू आहेत. गुरु ते ज्ञान, ज्ञानी आत्मदर्शन, दर्शनी समाधान, अतिशय आपल्या जीवाचं कल्याण व्हावं. पाप शिल्लक असलं तरी जन्माला यावं लागतं, पुण्य शिल्लक असलं तरी भोगायला जन्माला लागतं. पाप आणि पुण्य ज्याचं संपतं तोच मुक्त होतो. एवढी जरी फुणफुण राहिली, जराशी फुणफुण राहिली तरी जन्म घेणे लागे वासनेच्या संगी. आणि आम्ही मुक्त म्हणून जर मिरवा लागलो तर बळे झाला बद्ध झालो म्हणतोय तो झालाच नाही असं सांगितलेलं आहे. मुरावं, ज्ञान मुरावं, उरू नये. झाली माझी वेळ. भात मुरतो, चुलीवर गॅसवर ठेवलेला भात मुरतो आणि पाणी आहे तवर कडकड खडकड. किती वेळ प्लेट वाढा, कडकड खडकड. पाणी संपल्यावर जाळ वाढवून बघा, भात जळतो पण प्लेटला सरकत नाही. त्याला म्हणतात मूर्त. ज्ञान मुरावं, ज्ञान उरू नये, ज्ञान मुरावं. एवढीच प्रार्थनाच्या प्रवचनाच्या निमित्तानं करतो. खरोखर तुमचं गाव